विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ठेकेदारांचं काम बंद आंदोलन। 150 कोटींच्या थकीत बिलांच्या देयकासाठी ठेकेदारांचं आंदोलन होणार आहे। बिल मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। तर तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक होते। सार्वजनिक बांधकाम विभागानं 90 कोटींपेक्षा अधिक कामांसाठी निविदा काढल्या होत्या। मात्र 150 कोटींच्या थकीत बिलांच्या देयकासाठी ठेकेदारांनी एकजुटीनं काम बंद आंदोलन सुरू केलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक होणार आहे आणि यात जर तोडगा निघाला नाही तर कामबंद आंदोलन नियमित राहणार असल्याची भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे। याबाबत महाराष्ट्र कंत्राटदार असोसिएशनच्या अध्यक्षांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन केलं, आपण त्याच्याशी संवाद साधूया। काय सांगाल आपण कामबंद आंदोलन, काय तुमची भूमिका असणार आहे? आमची भूमिका स्पष्ट आहे की आमचे मागचे जे काही हिवाळी अधिवेशनाचे केलेले कामं असेल आणि बाकीची थकबाकी एकूण 150 कोटी रुपयाची थकबाकी शासनाकडे आहे आणि शासनाने आम्हाला आश्वासन केलं होतं की आम्ही तुम्हाला दिवाळी अगोदरच पैसे देणार आहे। परंतु दिवाळी ही कॉन्ट्रॅक्टरची आमच्या सर्वांची काळी झालेली आहे आणि सर्व लहान कॉन्ट्रॅक्टर्स आहेत। त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट जरी घेतले असेल तर सर्वानुमते असा निर्णय घेण्यात येत आहे की घेतला आहे की जोपर्यंत आम्हाला जुने थकबाकी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कामं काही सुरू करणार नाही। किती वर्षापासून आपले जुने थकबाकी आहे त्याचा हिसाब? सुमारे 1.5 ते 2 वर्षापासूनची थकबाकी आहे आणि आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन केलं होतं की लहान कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सर्वात आधी पेमेंट करू, परंतु अद्यापही त्यांनी तशी काही पेमेंटची व्यवस्था केली नाहीये। किती थकबाकी आहे? म्हणजे थकबाकी 150 कोटी रुपयाची थकबाकी आहे आणि हे फक्त डिव्हिजन 1 ची किरकोळ काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची आहे। असेच तर महाराष्ट्र शासनावर 90,000 कोटीची थकबाकी आहे। परंतु आज हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे आणि नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं काम करणारे सर्व लहान कॉन्ट्रॅक्टर्स आहेत। याची माहिती सर्व PWD विभागाला आहे, परंतु ते का बरं देत नाही याचा मागचं गूढ आम्हाला अजून समजलेलं नाही। तेजस मोहतुरे, महाराष्ट्र न्यूज, नागपूर।